महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना शिवीगाळ, भाजपची बी टीमचा आरोप। एमआयएमच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवताच फयाद अहमद समर्थक आक्रमक। पत्रकार परिषदेत गोंधळ। मुंबईत आज एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। हे आरोप फयाद अहमद यांच्या समर्थकांनी केले, तर जलील यांच्या पत्रकार परिषदेत घुसून त्यांनी भाजपची व शिंदेच्या शिवसेनेची बी टीम म्हणजे एमआयएम असल्याचा आरोप केला। मिळालेल्या माहितीनुसार एमआयएमच्या मुंबई अध्यक्षपदावरून फयाद अहमद यांची हकालपट्टी करण्यात आली। त्यांच्या जागी रईस लष्करिया यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली। पक्षात झालेल्या बदलानंतर फयाद अहमद यांच्या समर्थकांनी उघडपणे पक्षविरोधात नाराजी व्यक्त केली, तर प्रदेशाध्यक्ष जलील यांच्या समोरच गोंधळ घातला। इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर जलील यांचा निषेध व्यक्त केला। एमआयएमचे माजी मुंबई अध्यक्ष फयाद अहमद यांनी पक्षावर गंभीर आरोप केला। पक्ष हा महाराष्ट्रात भाजप व शिंदेच्या शिवसेनेची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला। तर पत्रकार परिषदेमध्ये फयाद अहमद यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या समोर त्यांनी शिवीगाळ देखील केल्याचे समोर आले आहे। दरम्यान या घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। अध्यक्ष नात्याने तुम्ही इलेक्शन लढायलाच पाहिजे। तुम्ही कॉन्स्टिट्युएन्सी निवडा, कोणती कॉन्स्टिट्युएन्सीवर तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे। आता त्यांनी आम्हाला जेव्हा हे फायनली सांगितलं की नाही मला इलेक्शन लढायचंच आहे, मग पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेब यांनी डिसाईड केलं की आपल्याकडे टाइम जास्त नाही आहे, ते पूर्ण मुंबई बघणार आणि दुसऱ्या साईडला ते आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीलाही आपण बघणार। म्हणजे जे कॉन्स्टिट्युएन्सी त्यांना लढायचे होते आणि त्यांना ओपन ऑफर केलं होतं। आणि अशा प्रकारे जेव्हा सगळं काही डिसाईड झालं होतं, पार्टीच्या अध्यक्षांसोबत त्यांची बोलणी झाली होती। काल मी पण बोललो, बलाला साहेबांनी बोलले, असद साहेबांनी त्यांच्याशी हे केले आणि त्याच्यानंतर इथे येऊन मी राग समजू शकतो की उद्या समजा माझ्या शहराच्या मी कोणत्या एका अध्यक्षाला चेंज केलं। माझ्या औरंगाबाद शहरामध्ये मी जिल्हा अध्यक्षाला सांगितलं की बाबा आपल्याला जे परफॉर्मन्स पाहिजे होता ते परफॉर्मन्स मिळाला नाही, आपण रेजिग्नेशन द्यावं। तुरंत त्यांनी 1 मिनिट न लावता रेजिग्नेशन दिलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन। आता लोकांची एक भावना जुळलेली असते की साहेब माझा अध्यक्ष आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।